आज आपण जोगेश्वरी पूर्व येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दवाखान्यापाशी आहोत आणि हा तुम्हाला माहितच आहे की ते सर्व प्रकारचे पेशंट्स येतात। इथे ज्या गाड्या लागलेल्या आहेत अनधिकृत सगळा रस्ता या लोकांनी घेरून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला दाखवू इच्छितो, हे बघा अंडापावच्या गाड्या आहेत आणि ज्या प्रकारे सिलेंडर्स भेटत नाहीये लोकांना, इथे सिलेंडर्स दाखवा सगळ्यात अगोदर। बघा इथे गॅस सिलेंडर्स आहे आणि सोबतच हे सगळ्या बघा हे इथे नो पार्किंगचे बोर्ड लागलेले आहेत। इथे मुलंच उभी राहायला जागा नसते पण, आणि इथे सगळे अनधिकृत धंदे लागलेले आणि इकडे पण दाखवा सगळा रस्ता मागे या साईडला पण तुम्ही दाखवू शकताय की सगळे रस्ते यांनी पूर्ण रस्ता ब्लॉक केलेला आहे। आणि वरून इथे जो अंडावाला आहे, अंडा पाववाला आहे, अंडा बुर्जीवाला, इथे याच्या समोर 15 ते 17 वर्षाचा मुलगा दारू मिक्स करतोय, त्याच्याकडनं तो अंडे घेतोय आणि हा त्याला थांबवत पण नाही। त्याचा व्हिडिओ आम्ही करत असताना तो छोटा मुलगा पळून गेलाय आणि हे लोक आता असं म्हणतात की छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही उचलत घेऊन जाऊ नका। आता हा जो आहे बघा, हा नारळ पाणीवाला आहे, कुठं गेला हा माणूस, कुठं गेला? हा नारळ पाणीवाला असं म्हणतोय की तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी करत जाऊ नका। म्हणजे हे लोक एकतर महाराष्ट्रात येऊन अनधिकृत धंदे लावून आणि हे लोक लोकांना दादागिरी करतात, म्हणजे स्थानिकांना दादागिरी करतात। कुठल्या प्रकारचे हे लोक मुजोरी करतायत। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, इथे समोरच JVLR सिग्नल आहे, तिथे जोगेश्वरी वाहतूक विभागाचं कार्यालय पण आहे आणि इथे जे लोक खुलेआम दारू मिक्स करून प्यायला लागतात, पण हे लोक का थांबत नाही, सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो। आणि इथे अनधिकृत जे धंदे लागलेले आहेत हे याच्यावर BMC वाडकेचे कर्मचारी, अधिकारी एवं सहाय्यक आयुक्त यांचे डोळे बंद झालेले आहे का? त्या लोकांना असे सर्रासपणे धंदे लावतात, त्यांचं रेट फिक्स नसतं। यांना आता कुठल्या प्रकारचं, जसं तुकाराम मुंडे साहेब वेगळ्या पद्धतीने कारवाई करतात का, इथे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे FDA फूड डिपार्टमेंट वाले इथं येऊन काय यांची चेकिंग करणार का? आता बघा हे सगळं असं उघडं ठेवलेलं आहे आणि इथे काहीच नाही। आता इथे तेल आहे। दादा कौन सा धंधा आपका? ये आपके सामने वो दारू पी रहा था, मिक्स कर रहा था ना? मैं ध्यान नहीं दिया, मैं क्या करूँ, ध्यान नहीं तो मैं थोड़े मैं जानती हूँ करके। अच्छा, मतलब आप उसको रोकेंगे भी नहीं? क्यों रुके? मैं नहीं रोक सकते। देखे रुके ना, नहीं। आपकी आंखें कहाँ गई थी? आपके सामने ही तो था। मैं काम कर रहा था, मैं थोड़ी तो कितना डिस्टेंस है आपके और उसके में, कितना हाँ, डिस्टेंस? लेकिन मेरे को थोड़ा ध्यान नहीं था, क्या करूँ, ध्यान नहीं था। अपने ये आप एक तो यहाँ पर इलीगल तरीके से लगा रहे हो, उसमें लोगों को आप दावत भी देंगे कि आप यहाँ से मेरे से खरीदो, आप दारू पियो, चाहे धांधली करो, कुछ भी करो, ये आप ही करेंगे। ऐसा कभी हम लोग कोई बोलेगा नहीं। हम बोल रहे हैं ना, लेकिन हम सामने देख रहे हैं ना आपके, हमारे पास रिकॉर्डिंग है। हमको ऐसा बोलेगा नहीं, हम क्या बोलेंगे नहीं आप? हमको भी बोलेगा नहीं कि तुम लोग दारू पियो। अरे बाबा दादा, तुम्हाला मी काय बोलतो, तुमच्या समोर तो दारू मिक्स करत होता की नाही? करत होता ना? मैं मारतो ना, मैं काम करतो। तुम्ही काम करता पण तुमच्या समोर तो दारू मिक्स करतो, त्याला थांबवा, तर तुम्ही पोलिसांना कॉल करा। ठीक है, मैं गलती किया, मैं नहीं किया, अपने काम में था, इसके लिए क्या करूँ? पण तुमच्या समोर तो तुमचा नारळ पाणीवाला येऊन बोलतोय की या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही करताय। आपको बात एक ध्यान है, आपको अलग बात घेऊन क्या करें? अरे पण हे तुम्ही लोकांना इथे दावत देता, आता तुम्ही कुठे ठेवलं ते? कुठं तुमच्याकडनंच घेतलेलं ना, कुठं गेलं ते? तो बघितले तर मला माहिती नाही होतं, काय बघितले मला माहिती नव्हतं। तुम्हाला माहित नाही काय? तुमच्याकडनंच अंडी वगैरे घेतले ना? काम करतो। अरे तुमचं किती डिस्टन्स आहे इथे? आणि 1 फुटाचा पण डिस्टन्स नाही तुमच्या? ते हा बस कसं काय, ते आड होतं ना, त्याच्या समोर आड होतं ना। पण तुमच्या समोर बॉटल काढतोय ना तो, ते मी ना बघितलं होतं। तुम्ही असं कसं नाही बघितलं? तुम्ही आडू शकता ना त्याला की थांब म्हणून। हा, तुम्ही आता ते दुसरा काय बोलला? बघता नव्हतं मी, सांगत होतो सरळ बोला, काय समजत नाही? मी बघतो नव्हतं, सांगत होतं असं करू नको त्याला। आता हे बघू शकता, हे धंदेवाले अनधिकृत हे लोकांची जागा घेऊन बसले आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचा केस वार्ड आहे, त्यांच्या सहाय्यक आयुक्तांना हे दिसत नाहीये का? किंवा कर्मचारी, अधिकारी कुठे डोळे बंद करून बसलेले आहेत? हे लोक सर्रासपणे लोकांना दारू पिताना पण अडवत नाहीये। यांचं म्हणणं असं आहे की माझा आणि त्याचा डिस्टन्स जास्त होता, आता 1 फुटाचा पण डिस्टन्स नाहीये। इथे बघा मागे महानगरपालिकेचा मोठा दवाखाना आहे आणि इथे लोक जे औषधोपचार करण्यासाठी येतात आणि हे लोक सर्रासपणे इथे क्या रेट कार्ड काय आपका? यहाँ का रेट कार्ड किधर है? रेट के 20 रुपए है। क्या रेट कार्ड है किधर आपका? कार्ड नहीं नहीं है कार्ड? कौन से होटल का रजिस्ट्रेशन आपके पास? काय नहीं है। काय नहीं? मतलब ये आपने रोड पे जो जगह लगाई है, ये कहाँ से खरीदी? थोड़े BMC के है, BMC का है ना? तो ये इतना जगह घेर के बैठे आप? आता लावले मी, आता लावली तो। आता लावली? किती दिवस झाले लावून? आज पहिला दिवस आहे का? नाही, दिवसभर ना BMC होतं, बंद केलं होतं। दिवसभर नसतात, रात्रभर असतात?
नाही 12 वाजता 12 वाजेपर्यंत असतात. किती वाजता लावतात गाडी तुम्ही? 8 वाजता 8 वाजता. रात्री का सकाळी? हा रात्री रात्री 8 ला. हा. आता हे बघा, रात्री 8 ते रात्री 12 पर्यंत या सगळ्या गाड्या इथे उभ्या असतात. इथे ट्रॅफिकचा टाइम असतो आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे फुल जाम असतं, म्हणून लोक इथं सर्व्हिस रोड युज करण्याकरिता आतमध्ये आले तरी ट्रॉमा केअर हॉस्पिटलचा रस्ता ब्लॉक असतो. त्याच्यामुळेच हे मोठे कारण इथे ठरतात. मी तुम्हाला हे बघा, तो आलेला आहे नारळ पाणीवाला, आपण त्यांच्याकडे जाऊया. सगळ्यात अगोदर तो काय म्हणत होता? दादा किधर गया वो आपका बंदा? किधर गया वो रूम पे क्या लगता है? रूम पे गया. अभी क्या बोल रहा था वो बोल रहा कि हम लोग छोटा मोटा धंधा वाला है, तो आप छोटा मोटा धंधा वाला मत डालिए, नुकसान होगा। बट डालिए, यहाँ पे जो दारू पियेंगे लोगों को परेशान, अगर गलती से किसी को कुछ कर दिया, किसी को हानि हुई, तो जिम्मेदारी छोटा मोटा धंधा वाला लेगा कि फिर बड़ा धंधा वाला? ये तो बहुत बड़ा गलत किया सर, ये बहुत बड़ा गलत हुआ। हाँ, बहुत बड़ा गलत हुआ। तो फिर आपका जो बंदा ऐसा कैसे बोल सकता है छोटा मोटा धंधा मतलब? वो बोला कि हम लोग का छोटा मोटा धंधा, वो ध्यान नहीं दिया कि डाला, वो ध्यान नहीं दिया, शायद हो सकता है, लेकिन जो गलती किया दारू डाला, ये बहुत बड़ा गलत किया। गलत किया. गलत। आता हे बघू शकतात, या लोकांचं म्हणणं असं आहे की आमचा छोटा मोठा धंदा आहे ते टाकू नका. म्हणजे यांचा मोठा धंदा असता तर या लोकांनी काय केलं असतं? सर्वात मोठा प्रश्न इथे हा उपस्थित. आता बघू त्या बातमीनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका वाडकेचे अधिकारी कर्मचारी किती याच्यावर ऍक्शन घेतात. हे लोक अनाधिकृतपणे सर्रासपणे रोड रस्ता जाम करून बसलेले आहेत. आता बघू या बातमीनंतर केस वार्डचे अधिकारी कर्मचारी याच्यावर किती संज्ञान घेतात आणि याच्यावर कारवाई करतात. अशा अपडेटसाठी बघा मुंबई सोबत आली मी आमदार जोगेश्वरी.